नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत महत्त्वाची बातमी। आगार पातळीवरील अधिकारी व पर्यवेक्षक हे मनमानी करत असल्याचा आरोप। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, एसटी महामंडळात चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांना गरज असते त्यावेळी रजा दिली जात नाही। रजा मंजूर करण्यात पक्षपातीपणा केला जातो। इतक्या वर्षानंतरही रजेबाबत कुठलीही स्पष्टता, नियम व निकष नसल्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या 50 शासकीय उपक्रमाचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमध्ये एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असून रजेबाबत स्पष्टता नसल्याने आगार पातळीवरील अधिकारी व पर्यवेक्षक हे मनमानी करत आहेत। त्यामुळे रजा देण्याच्या पद्धतीत तात्काळ स्पष्टता आणली पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केले आहे। राज्यातील अनेक शासकीय महामंडळे व उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत व एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या पद्धतीत खूप मोठा फरक आहे। इतर शासकीय उपक्रमामध्ये रजा देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। कर्मचाऱ्याला अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास रजा दिली जाते, पण एसटीमध्ये मात्र कर्मचारी आजारी पडला तरी त्याला कामगिरी करावी लागते। 76 वर्ष पूर्ण झालेल्या या उपक्रमात अजूनही किती कर्मचाऱ्यांना रजा देता येईल किंवा ते अचानक आजारी पडल्यास किंवा अचानक काम निघाल्यास त्याला कशी रजा देता येईल याबद्दल कुठलीही स्पष्टता, निकष किंवा नियम घालून दिलेले नाहीत। हे विदारक चित्र असून नेहमी अत्यावश्यक सेवा असल्याचे कारण देत रजा नाकारली जाते। परिणामी अचानक काही काम निघाल्यास किंवा आजारी पडल्यास नाईलाजास्तव कर्मचारी कामावर येऊ शकत नाही। अशावेळी त्यांच्या खात्यावर 200 ते 300 दिवस रजा शिल्लक असताना सुद्धा त्यांची ही गैरहजेरी लिहिली जाते। हे वास्तव असून रजा देण्याच्या पद्धतीत स्पष्टता आणली पाहिजे व कर्मचाऱ्यांची होणारी फरफट थांबली पाहिजे, असेही बर्गे यांनी म्हटले आहे। राज्यात सण, यात्रा किंवा सार्वजनिक सुट्ट्या असतात त्यावेळी प्रवासी संख्या वाढलेली असते व त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना मात्र जास्त काम असते। प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कामगिरीवर उपस्थित राहावे लागतेच। इतर शासकीय उपक्रमामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना सण, यात्रा व सार्वजनिक सुट्टी दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते। त्यामुळे इतर शासकीय उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण हे 1% कमी असून तेच प्रमाण एसटीमध्ये मात्र 5% जास्त आहे। ही विसंगती दूर करायची असेल व कर्मचाऱ्यांना होणारा मानसिक त्रास कमी करायचा असेल तर प्रशासनाने तात्काळ एखादे परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवली पाहिजे, असे बर्गे यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।